बऱ्यापैकी स्टॉल संपले. 50 रुपये किलो त्या बघू शकता. तर मंडळी, चांदोसकर ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण दिव्यामधली दिवाळी कशी साजरी होते याचा अनुभव घेणार आहोत. तर जास्त वेळ न घालवता आपण थेट जाऊया. ही दिव्याची वर्दळ आहे, दरवेळी असते रोजची. आता दिवाळी सणामध्ये सुद्धा तेवढीच वर्दळ आहे, लोकांची तेवढीच धावपळ सुद्धा आहे, बघू शकता. दिव्यामध्ये काय मिळत नाही अशातला एक भाग आहे. तिथे तुम्ही सगळ्याच गोष्टी घेऊ शकता. साधारणतः जे काय बाजारासाठी आपल्याला म्हणजे घरामध्ये ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला दिव्यामध्ये अवेलेबल होतात. म्हणजे सगळंच. फटाक्यांच्या दुकानाची जवळ रासच लागलेली आहे. म्हणजे सगळीकडेच फटाक्यांची दुकान आहेत. तुम्ही बघू शकता ही 5 फळं बांधून ठेवलेली आहेत पिशवीमध्ये पूजा करण्यासाठी. तोरणं आहेत, आपल्या घराच्या दरवाजावरती लावण्यासाठी तोरणं आहेत ती. वेगवेगळे फराळ. पुन्हा एकदा फटाक्याचं दुकान. भांड्यांचं आहे, सर्व प्रकारची भांडी. पुन्हा एकदा बघा फटाक्याचं दुकान. फुलं आहेत, झेंडूची फुलं, भगव्या रंगाची आणि पिवळ्या रंगाची. टेडी बेअर, लहान मुलांना खेळण्यासाठी. बॅगासुद्धा आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या बॅग आहेत. ट्रॅव्हलिंग बॅग आहेत, तुमच्या कॉलेजला वापरण्यासाठी त्या ज्या बॅग आहेत. पुन्हा एकदा भांडीचं दुकान तुम्हाला दिसते. गर्दी भरपूर असल्यामुळे प्रॉपर तुम्हाला आतमधले म्हणजे आपण कुठल्याही स्टॉल जवळ जात नाही आहोत. पण त्या बघू शकतो बऱ्यापैकी स्टॉल संपले. 50 रुपये किलो 50 रुपये किलो. किलो आहेत फुलं भरायला, तोरण बांधायला. कपडे, फारवर्क्स प्रत्येकाच्या. बापरे, अक्षरशः दादरला जेवढी गर्दी असते अशीच गर्दी आहे इथे. आणि सर्वच गोष्टी अवेलेबल आहेत. कपडे पण आहेत ना, दिवाळीचं जेवढं काय सामान आहे ते पण आहे. घरगुती लागणाऱ्या ज्या तुम्हाला गोष्टी आहेत त्या सुद्धा इथे अवेलेबल आहेत. एकंदरीत सगळ्या गोष्टी दिव्यामध्ये आहेत. खाणं पिण्यापासून सगळंच. पुन्हा कपड्याचे स्टॉल आहेत, बॅग्स आहेत.
कुठली पण बॅग घ्या 200 रुपयाला तुम्हाला. एक महीने का रिचार्ज बिल्कुल फ्री बोटिंग फ्री रिचार्ज फ्री बोटिंग फ्री रिचार्ज. दिवाळीचा फराळासारखं आहे. आपण थोडंसं बिहार नगर मध्ये फिरतोय. इथे पण नवनवीन स्टॉल झालेत. हे आता फक्त दिवाळी पुरते स्टॉल आहेत. दुकानदारांनीच बाहेर टाकलेले स्टॉल आहेत स्वतःचे. पटकन शूट पण करता येत नाही कारण बरेच लोक अनकम्फर्टेबल असतात कॅमेरामध्ये. आपण दिसतोय की नाही, परत हा कोण आहे शूट करतोय, त्याच्यामुळे काही लोकांच्या नजरा बघितल्या पटकन कॅमेरा फिरवावा लागतो. म्हणजे खास करून यासाठी म्हणजे मुलीच माझं शूट करतोय की काय, पटकन असा आपण पण एक त्यांची सेफ्टी म्हणून आपण त्याचा विचार केला पाहिजे. ज्या अनकम्फर्टेबल आहेत त्यांना मी डायरेक्ट बाजूला करतोय आणि ज्या असतील शूटमध्ये आले असतील त्यांना सुद्धा मी बाजूलाच करणार आहे. म्हणा नाही दाखवणार आहे मी त्यांना एडिटमध्ये, एडिट करून टाकणार त्यांना. आपण कशाला त्यांचं कोणाचं काही पर्सनल लाईफ असेल किंवा काय असेल, कारण मोस्ट ऑफ दिवामध्ये म्हणजे मोस्ट ऑफ नाही पण देवामध्ये बरेच असे गोष्टी आहेत म्हणजे जे प्रेमविवाह करून पळून आलेले असतात. म्हणजे आई वडिलांना माहिती नसते म्हणजे कुठं राहते वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी असतात. तर त्याच्यामुळे समजा कॅमेरामध्ये ते आल्या तर असं नको व्हायला, अरे बघ माझी पोरगी इकडे आहे म्हणून शोधाशोध नको व्हायला. ज्या अनकम्फर्टेबल आहेत तर त्यांच्यासाठी मी मुद्दामून त्या दिसल्या ते एडिट करायचं काम करतो. हा बिहार नगरच आहे. बापरे बाप, ते नवीन झालेलं आहे, हे यावर्षीच आहे. नवीन बिल्डिंग आहे, बऱ्याचशा रूम खाली आहे त्याच्यामध्ये. ते पण स्टॉल आहे पलीकडे पण. बाजार खूपच मोठा आहे, चालून चालून दमायची वेळ आलेली आहे. आणि काही गोष्टी अशा होत्या ज्या मी शूट करू शकलो नाही, पण चालतोय आज. नाही म्हटलं तरी हा 5 ते 6 किलोमीटर अंदाजे आहे चालायचे. एवढं चालू शकत नाही काही. इथे फराळ आहेत परत. कपड्यांची खरेदी आहे. आता ज्यांना शक्य नाही दादरपर्यंत जाणं, कारण मुंबईचा एकच मार्केट होते म्हणजे दादर, आणि खूप लांबून लांबून तिकडे दादरपर्यंत लोक पोहोचतात. पण ज्यांना काही केल्या शक्य नाही आहे किंवा कामाच्या गडबड
त्यांना काही केलं शक्यच होत नाहीये. छत्रची दिवाळीचा फिरायला लहान मुलांना असं हा जो बल्ब आहे त्याच्याकडे 100 रुपयाला 4 बल्ब विकतो. बऱ्यापैकी बाजार हा निवळतला मेन बाजार तर तोच आहे, तो आतमध्ये आहे. ऍक्च्युली सुरू होतो तो बाजार खराब मंदिर सुरू होतो, पण आता तो बघायला गेलं तर आतमध्ये पण त्या साईडला पण भरपूर काही आहे. पण लोकांची वर्ग जास्त प्रमाणात इथे स्टॉल आहेत, खायचे स्टॉल एकदा कचोरी वगैरे. इथून माझी दम बिर्याणी चालू असते. दम बिर्याणीवाले यांच्याकडून मोस्ट ऑफ मी घेत असतो. खूप छान बनवतात बिर्याणी. आणि त्यांच्याकडे ज्वारीची भाकरी पण मिळते. ज्वारीच्या भाकरीबरोबर तुम्ही काही खाऊ शकता. त्यांच्याकडे जे काय असतं नॉनव्हेज व्हेज भाजी सुद्धा. Yes. तर मंडळी, व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन दाबा, जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की येईल. तोपर्यंत गुड बाय, शुभ दीपावली.